नाही. नमस्कार. प्रथमतः आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचा भगिनीचं स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद घेण्याचा एक मुख्य विषय तो म्हणजे आषाढी वारी 2024 याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी एक सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली होती आणि ती वारीच्या अनुषंगाने होती आणि काही महत्त्वपूर्ण असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आणि वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने ते बैठक अत्यंत मोलाचे, महत्त्वाचे व वारकऱ्यांच्या गरजेचे होते. मात्र कालपासून काही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून याच्यावरती काही अपप्रचार होऊ लागला. पूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक वातावरण ढवळून निघालं. काही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काही लोकांनी याच्यावरती टीका केली. त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्याकरता आजची ही सगळी आपली पत्रकार परिषद आहे. प्रथम तर श्री रोहित पवार जे की राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांनी असं म्हटलं की आजपर्यंत हे जे काही सरकार काम करतं ह्या सरकारच्या माध्यमातून लोकांची मतं घेण्याकरता मुख्यमंत्री मोदी यांनी हा निर्णय घेतला. एकतर मुळात माझं पहिलं त्यांना सांगणं आहे की मुळात आपणच आत्तापर्यंत लोकांची मतं विकत घेऊन निवडून आलाय का? कारण की ज्यांना याचा अनुभव असतो तोच अशी टीका करू शकतो. तर रोहित पवारांचं आत्तापर्यंत जे काही राजकारण आहे ते कदाचित त्यांच्या या बोलण्यावरून असं मला जाणवतं आहे की त्यांनी घेतलेली जी काही मतं आहेत ती सगळी विकत घेतलेली मतं आहेत. वारकऱ्यांविषयी इतके चांगले निर्णय होत आहेत तर ते निर्णय होत असताना मला वाटतं की एक चुकीच्या प्रकारचं नेरेटिव्ह सेट करण्याचा ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत. आणि रोहित पवारांना मला एवढं एक सांगणं आहे, जन्मतः जे तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्या रोहित पवारांना वारकऱ्यांच्या अडीअडचणी काय समजणार? वारकरी संप्रदाय म्हणजे मुळात शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा संप्रदाय आहे. त्यामुळे मला वाटतं की रोहित पवारांसारख्या व्यक्तिमत्वानं वारकऱ्यांच्या संप्रदायाविषयीच्या निर्णयाविषयी बोलताना कदाचित थोडंसं काही मर्यादा सांभाळून बोलणं अपेक्षित होतं. आत्तापर्यंत अनेक सरकार आपण बघितलेत, अनेक धनाढ्य श्रीमंत मंडळी या सरकारमध्ये होती भूतकाळातल्या, पण त्यांना कधीही वारकऱ्यांची कणव आली नाही. जर ती शक्य असती तर त्यांनी असे निर्णय यापूर्वी घेतले असते. मुळात वारकऱ्यांकरता असे निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. ते काय म्हणत असतात की वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं वारकरी संप्रदायातनं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आहे. बरं, ते टीका करतात की नाही तोपर्यंत आपल्याकडे एक म्हणत आहे, ते ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही गुण लागायचाच. रोहित पवारांनी टीका केली, त्याला लागून लागलीच. आता काय नाव घ्यावं की नाही मला प्रश्न पडतो, पण सामना हे जे काही दैनिक आहे हे दैनिक खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचारांचं प्रमुख दैनिक होतं. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, ती मुल्क मैदानी तोफ धडधायची ती कशामधून तर दैनिक सामनामधून. पण त्या सामनामध्ये मला वाटतं की आज जे काही विधानं वारकरी संप्रदायाविषयी आली, मला वाटतं की त्याची निर्मिती ज्या कारणास्तव झाली होती, अध्यात्माकरता, हिंदुत्वाकरता, लोकांच्या सेवेकरता किंवा अध्यात्माला पाठबळ देण्याकरता, मला वाटतं की आज खऱ्या अर्थानं दैनिक सामना पूर्णतः संपला. त्यांच्या विचारांची जी काही पातळी होती खरं तर मागील काळापासूनच ती ढासळत चालली. आपण जसं म्हणतो की नाही, पापाचा घडा भरला. आतापर्यंत त्यांचं अनेक टीका केल्या, पण त्या अनेक टीका करत असताना आपण ते ऐकतोय, सोडून देऊ बाबा, किती वेळा त्यांना बोलायचं. तुकोबारायांचा एक अभंग सांगतो. तुकोबारा म्हणतात, भुंकती ती द्यावी भुंको, आपण नाही त्याचे शिको. आता त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा एका वाक्यात सांगतो, सकाळी उठून ज्याला भुंकण्याची सवय आहे त्यामुळे अशा भुंकणाऱ्या माणसांकडे आपण बघू नये असं तुकोबारा आपल्याला सांगतात. त्यामुळे ते काय म्हणतात तर त्यांनी केलेले आक्षेप हे खोडण्याकरता खरं तर आजची ही पत्रकार परिषद आहे. खरं तर त्यांनी विधान केले याविषयी दुमत नाही आहे. ते आत्तापर्यंत मुख्यमंत्री मोदयांना अनेकदा, त्यांचं आडनाव शिंदे, खरं तर त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाच्या अनुषंगानं शिंदेशाही बाणा काय असतो, लोकांची सेवा काय असते, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सगळं एकंदर म्हणजे महाराष्ट्राला मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून पहिला मुख्यमंत्री भेटला आहे की ज्याच्या कपाळाला ठसठशीत गंध आहे. आपण कधी बारकाईनं बघा या गोष्टीकडं. त्यामुळे धर्माचं संरक्षण केलं पाहिजे हे जे नेतृत्व दाखवतं, ते नेतृत्वाने जर काही निर्णय घेतले असतील तर ते त्यांनाही नावं ठेवतात, त्यांना मिंदेवर ढाक मारतात. पण त्यांना म्हणत होते तोपर्यंत ठीक आहे, मुख्यमंत्री मोदयांकडे संयम खूप मोठा आहे, ते पाहत असतात. एखाद्याला आपण काहीतरी उलटं उत्तर देण्यापेक्षा त्याला निग्लेक्ट केलं पाहिजे, त्या भुंकतानाकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. पण हे बोलत असताना मात्र आज त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी देखील एक चुकीची भाषा वापरली आहे. ते त्यांच्या लेखात म्हटलेत
त्यांनी त्यात वारकऱ्यांना मिंद म्हटलं आहे, वारकऱ्यांना गाजर दाखवणं म्हटलं आहे, वारकऱ्यांना विकत घेणं म्हटलं आहे आणि खऱ्या अर्थाने या उत्तम निर्णयाला त्यांनी आघोरी डाव असं म्हटलं आहे. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांवरती एक लक्ष ठेवून विचारांचा पाया मुळाशी बाळगून मुख्यमंत्री मोदयांनी हे निर्णय घेतले होते. कसं काय बरं? आता कारण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्याकडे प्रचंड अभाव आहे. खरं तर त्याला आपण नावच ठेवलं आता ना, खरी शिवसेना तर मुख्यमंत्री मोदयांकडेच आहे. मला काही राजकीय टिप्पणी करायची नाही आहे, पण त्यांचं नाव काय आहे? शी उभाटा. का बरं? तर त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभाव आहे. आणि त्याचा खऱ्या अर्थाने अनुभव कोणाकडे? तर मुख्यमंत्री मोदयांकडे. तर कारण सांगतो. माझ्या वाचनात एक सनद आली. ती सनद अशी आहे, संभाजी महाराज असं म्हणतात, तीर्थरूप आबासाहेबांचे संकल्पित ते करणे आम्हा अगत्य. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जे संकल्प आहे ते सकल संकल्प आम्ही पूर्ण केले पाहिजे आणि ते करणं हे आमचं कर्तव्य आहे, हे स्वराज्याचे धाकले धनी असणारे छत्रपती शंभूराजे म्हणतात. मला वाटतंय की त्यांनीही आत्तापर्यंत म्हणजे अगदी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यापासून अनेक मंदिरांना, अनेक संस्थानांना पाहिजे ती मदत त्यावेळी केली आहे. त्यामुळे आमचं सरकार हे वारकऱ्यांचं सरकार असं मुख्यमंत्री मोदी म्हटले आणि त्यामुळे त्यांना जर वारकऱ्यांविषयी जर काही मला वाटतं प्रेम असेल, निस्पृह त्यांना मदत करण्याची काही इच्छा असेल तर त्या भूमिकेतनं त्यांनी ते निर्णय घेतलेला.